नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 मधील बघा राहिलेल्या जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीतील गट क व गट ड संवर्गाचा निकाल लागलेला आहे। तुम्ही जर आतापर्यंत निकाल बघितला नसेल तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि त्यासोबतच बघा मित्रांनो, जे आरोग्य विभागाचं एक पोर्टल आहे ते जर लोड खात असेल मित्रांनो, तर त्यांनी जे आहे दुसरं पोर्टल तिथे दिलेलं आहे। त्या दोन्ही पण वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट तुमचा निकाल बघू शकता। आणि आतापर्यंत जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरसेवा भरती संदर्भात जास्त महत्त्वाचे अपडेट देत असतो। चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि त्यासोबतच बघा, आरोग्य विभाग भरती आणि जिल्हा परिषद भरतीची जी क्षणाक्षणाची अपडेट आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत राहणार। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, जिल्हा परिषद भरतीचा कनिष्ठ लेखा सहाय्यक या पदाचा जो आहे 5 जिल्ह्यांचा बघा इथे निकाल लागलेला आहे। यामध्ये बघा तुमचा धाराशिव जिल्हा येतो, आणि त्यानंतर बघा जालना जिल्हा येतो, आणि बुलढाणा जिल्हा येतो, आणि त्यानंतर जो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा बघा येथे निकाल लागलेला आहे, ज्युनियर असिस्टंट अकाउंट। त्यानंतर बघा गोंदिया जिल्ह्याचा, असं एकूण जो 5 जिल्ह्याचा जो आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचा बघा इथे निकाल लागलेला आहे। आणि हा जो निकाल आहे याचा PDF तुम्ही जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता, नाहीतर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता। तुम्हाला हा PDF जो आहे तो ते मिळून जाणार। तर पहा, व्हिडिओ थांबूया, येते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।